नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल. आणि आता तुम्ही जो ब्लॉग पाहताय त्याचा मी स्टार्ट आणि एंड करायला विसरलो होतो काल, तर तो मी आता करतो आहे. आणि टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला आता एवढं कळायला असेल ह्या ब्लॉगमध्ये काय तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पण तरी तुम्हाला एकदा सांगतो, मी काल गेलो होतो गणपतीचा कलर डिसाईड करायला कोणता हवा आहे तो. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते दिसेलच पुढे, आणि अजून कुठे कुठे गेलं ते सुद्धा तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दिसेलच. तर आता भेटतो डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओच्या एंड. मित्रांनो, लास्ट ब्लॉग जर बघितला असेल, म्हणजे सेकंड लास्ट ब्लॉग, तर मी सांगितलं होतं की गणपतीचा रंग सांगायला आम्ही पुन्हा येणार आहे कारखान्यात. आम्ही आता आलो इथे कुंभारवाडा 2मध्ये. आता इथे रंगकाम वगैरे सगळ्यात चालू झालं मूर्तीचं. कौस्तुभ आतमध्ये आणि काही अजून कस्टमर आहेत, त्यामुळे जरा गर्दी आहे. आणि प्रथमेश वगैरे नानू पण आलं आज, स्वरूप, तर तो सुद्धा बाहेर थांबला आहे. आणि हर्षित किंगळेसुद्धा आलेले आहे, त्यांना लालबागवरून उचललेलं आहे. आणि आता जातो जरा आतमध्ये बघायला या मूर्त्या. एक मिनिट मित्र, आज जाऊन बघूया कुठले कुठले झाले. हे पर्पल सांगू मला. हां सांग, तू सांग. इतके कलर झालेले आहेत करून. याला वरती फेटा येणार आहे म्हणून त्याचं मुकुट तसं आहे, जसं मी लास्ट ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं. आता आत जायला जागा नाही, सो इथे काम चालू आहे, त्यामुळे मी आत नाही जाऊ शकत आहे. थोड्या वेळ बघूया, थांबू, जर चान्सेस मिळाला तर बघूया. आणि आम्ही पण सुद्धा असं पर्पलच सांगणार आहे, जे पर्पल धोतर दिसते ना तसं टाईपमध्येच आहे. मी तुम्हाला बाजूला फोटो दाखवीन, सेम तसाच कलर आम्ही चॉईस करणार आहे. तुम्हाला सुद्धा इथे यायचं असेल तर श्री गणेश आर्ट स्टुडिओ म्हणून आहे कुंभारवाडा 2मध्ये, गोल देऊळच्या इथनं पुढचा राईट. सो तुम्ही इथे येऊन ऑर्डर देऊ शकता. अजूनही चान्सेस आहेत, जरा कॉल करून विचारू शकता यांना. मी नंबर वगैरे देईनच खाली. सो मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा आहे नंबर वगैरे, तर तिथे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा DM करू शकता यांना इंस्टाग्रामवर. A few moments later. मित्रांनो, मी आता ह्या साईडला आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवत होता कोणत्या कोणत्या कलर आहे. बघा, ही हाती बनवलेली आहे, जी मी बोललो ना 35,000ची मूर्ती, ती आहे. तिला अजून रंगकाम करायचं बाकी आहे. आणि इथं दाखवली होती मागच्या वेळेलाच. हे बघा, रंगकाम सगळीकडे चालू आहे आता. आणि आपला असं नाम सांगितलं आहे, जसं ही मूर्ती बसली. तो वरती नाही जात कारण हा बघा, हा दादा आहे. मस्त आहेत मूर्त्या इकडे. सगळ्यांचं थोडं थोडं झालं आहे काम, अजून पूर्ण नाही आलेलं. मित्रांनो, आता तुम्हाला आज जाऊन दाखवलं कसं काय आहे ते. पूर्ण काम झालेलं आहे, सगळे गणपती रंगून. तर डायरेक्ट गणपती न्यायला येऊ तेव्हा तुम्हाला दाखवतो. एवढंच काम होतं आमचं, फक्त गणपतीचा कलर द्यायचा होता, जो आम्ही डिसाईड केला होता तोच दिला. आता निघालो घरी पुन्हा. याच्यासाठी फक्त आलो होतं एवढा लांब, पण ठीक आहे. आम्हाला ब्लॉगसुद्धा करायचा होता आणि सगळ्यांना बघायचं जो होता आता कारखाना, तर आलो होते, झालं काम होतं, तर निघतो. त्यावेळेला बाईक घेऊन आलो होतो, कारण लास्ट टाईम 2 वेळेला आलो होतो ट्रेनमधूनच आलो होतो, पाठ घेऊनसुद्धा, आणि ऑर्डर द्यायची होती तेव्हासुद्धा. आणि हा बघा, हा कारखाना आहे. आणि इथे आपले काय डोळा सुचलाय, डावा डोळा सुजलाय, गोड घातला. मला दिसेल ना नंतर. बात सही आहे. चला मित्रांनो, आता जरा बघतो काय आहे पुढचा प्लॅन, नंतर मी तुम्हाला सांगतो. जर जाणार असेल चिकन जेवायचं इथेच, कुठे जायचं आहे ना घरी नाही, हो. घरी 1 वाजता. मी मरीन ड्राईव्ह.
हो मरीन ड्राईव्हचा प्लॅन आहे मित्रांनो. आता प्रथमेश आणि स्वरूप बोलतो आहे. तर बघूया आता कुठे आहे, भेटू. आता मी ब्लॉग एंड नाही करत आहे. जर एंड केलंच तर घरी जाऊन करू. ठीक आहे, चला भेटतो नंतर. A few moments later. पोचलेलं आहे फायनली नारिमन पॉईंटला. इथे आपल्याला ट्रायडंट हॉटेल दिसतंय आणि आपल्या बाईक इथेच पार्क केलेल्या आहेत. बाकीच्या 2 बाईक तिकडे पार्क केल्या, जागा नव्हती म्हणून. आणि आता गर्दी बघा, सॅटर्डे नाईट आहे तर गर्दी भरपूर झालेली आहे पूर्ण. पण मजा येईंगा. इकडेच समोरच लावले, आमची टेन्शन नाही. समोर व्ह्यू बघ, समोर व्ह्यू दिसतोय मला, तो दिसतोय. माझे डोळे कपाळात फिरायला नाही गेले. असं नाही झालं माझं. मित्रांनो आता इथे 10-15 मिनटेच थांबणार आहे, जास्त नाही थांबणार. कारण आम्हाला जेवायला जायचं मार्तंड हॉटेलला, जे आहे लालबागमध्ये. सो आता जरा एक फेरफटका मारून येतो जवळच्या जवळ आणि लगेच निघूयात ना, जास्त वेळ काढणार नाही. आता आपल्या जेवायचा टाईम निघून गेला की मग नंतर ते किचन वगैरे बंद करतात. सो लफडाच नको. गर्दी दिसते का? गर्दी दिसते का मित्रांनो? वारा पण जोरदार आहे. भरपूर वर्षाने आलो नारिमन पॉईंटला ह्या टायमिंगला. वारा मस्त सुटला आहे. सेल्फी काढतो. A few hours later. मित्रांनो आता आम्ही आलो आहे भारत माताला लालबागमध्ये आणि इथे आलो आहे मार्तंड हॉटेल आहे. इथे आलो आहे, बाईक इथेच लावले आतमध्ये वरती, कारण आता पार्किंग जवळपास रात्रीची असते इथे. आणि आपला भारत माता सिग्नल इथेच, जो गणेश गल्ली आणि लालबाग राजा इथनं फिरून जातो. जर तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो आहे. आणि आता बघूया, फर्स्ट टाईम जातो आहे मार्तंडमध्ये. हर्षद केंगळे घेऊन आला मला. आता गर्दी आहे, अर्धा तास तरी लागेल बोललेत. बघूया. मी तरी व्हेज खाईन. आता वाजलेत 11:15, कारण सॅटर्डे आहे तर सॅटर्डे आपला व्हेज असतो. आता इथे थांबले, गप्पा मारत आहेत. भेटतो डायरेक्ट आतमध्ये गेल्यावर. मित्रांनो इथे नॉनव्हेजवाले सगळे तिकडे बसलेत आणि मी व्हेजवाला फक्त या साईडला बसलो टेबलवर. हॉटेल तुम्ही बघू शकता आतमधून कसं आहे, मार्तंड. हे सगळे नॉनव्हेज थाळीवाले त्या साईडला बसलेत पलीकडे. आणि सोलो आपलं अजून यायचं बाकी आहे व्हेज. मी पनीर थाळी मागवली आणि आता आले की जेऊ. हे समोरचे पण सोलो आहेत आणि मी पण सुद्धा सोलो आहे. हो यांची थाळी तर आलेली आहे. थाळी बाकी आल्यावर दाखवतो ना. माझी थाळी आलेली आहे. इथे पण वरण आहे, भात आहे आणि इथे काळ्या वाटाण्याची भाजी आणि पनीरची भाजी, इथे बटाट्याची भाजी, सोलकढी आणि कोथिंबीर वडी आणि इथे ठेचा आहे, लोणचं आणि गुलाबजाम असं काहीतरी आणि तांदळाची भाकरी असं काही दिलेलं आहे. मजा येणार आहे. आणि त्यांचं नॉनव्हेज. चला सुरू करूया. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबलं तर पुढील येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला अपडेट येत राहतील आणि नोटिफिकेशन येत राहतील. आणि आवडलं असेल तर लाईक नक्की करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि असंच प्रेम देत राहा. येतो.